नमस्कार. माधुरीज किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचे अगदी मनपूर्वक स्वागत. आज आपण उपवासाची रेसिपी पाहत आहोत. नवरात्री चालू आहे. 9 दिवसाचे उपवास आहेत. रोज रोज तेच तेलकट पदार्थ खाऊन अगदी कंटाळा येतो. साबुदाणा वडे, साबुदाणा खिचडी, भगर याशिवाय आपण काही बनवतच नाही, कारण अगदी बनवायला सुद्धा कंटाळा येतो. आज आपण अगदी झटपट अशी वरईच्या भाकरी आणि मस्त झणझणीत असा मिरचीचा ठेचा बनवणार आहोत. त्यासाठी आपण पटकन झटपट रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी एका बाउलमध्ये आपण 2 वाटी वरईचे पीठ घेतले. हे पीठ आपण अगदी चिमूटभर मीठ टाकून मळून घेणार आहोत. पाणी लागता लागता टाकायचे, जास्त पातळ मळायचे नाही, थोडेसे घट्टच ठेवायचे. अगदी छान असं मस्त मऊसूत अगदी मस्त असं मळून घ्यायचं. त्यानंतर 10 मिनिट झाकून ठेवायचं. आता आपण लगेचच मिरचीचा ठेचा करणार आहोत. त्यासाठी तव्यावर आपल्याला 5 ते 7 मिरच्या घ्यायच्या आहेत. त्या थोडंसं तेल टाकून दोन्ही साईडने मस्त नरम खरपूस अशा भाजून घ्यायच्या. त्यानंतर एका प्लेटमध्ये काढायच्या. गार झाल्यानंतर खलबत्ता घ्यायचा. त्यामध्ये आपल्याला ठेचून घ्यायच्या आहेत. मिक्सर जारमध्ये सुद्धा दळू शकतात, पण अगदी दळल्या गेल्या की चिकट लागतात. अशा पद्धतीने जर आपण ठेचून घेतल्या तर थोडासा जाडसर ठेचा असतो, खायला सुद्धा छान लागतो. त्यानंतर त्याच तव्यावर परत 2 पळी आपण तेल टाकले. तेलामध्ये आपल्याला 1 चमचा जिरे टाकायचे आहे. जिरे तडतडल्यानंतर त्यामध्ये मिरची आपण ठेचून घेतली होती ती टाकून घ्यायची. छान असं मंद आचेवर मिरची फ्राय करून घ्यायची. तेलामध्ये मिरची फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये आता आपण पुढील साहित्य टाकूया. यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची, दाण्याचं कूट टाकायचं आणि चवीनुसार मीठ टाकायचं. लगेचच एकजीव करून घ्यायचं. 5 मिनिट छान फ्राय करून घ्यायचं. अगदी झणझणीत असा मिरचीचा ठेचा आपला तयार आहे. भाकरीसोबत अप्रतिम लागतो आणि भाकरी असल्यावर पोट तर भरणारच. बघू शकता ठेचा छान तयार झालेला आहे. पीठसुद्धा आपलं थोडंसं सॉफ्ट झालेलं आहे. परत आपण छान असं नरम करून घेऊया. त्यानंतर आता लगेचच भाकरी करायला घेणार आहोत. एक गोळा घ्यायचा, थोडासा हातावर चोळून घ्यायचा. त्यानंतर ताटामध्ये पीठ टाकून घ्यायचं आणि पीठ टाकून आपल्याला या भाकरी थापून घ्यायच्या आहेत. अशा पद्धतीने जर वरईच्या भाकरी बनवल्या तर अगदी छान लागतात. तुम्ही गिरणीमधून हे वरईचं पीठ दळून आणू शकतात किंवा बाजारातच सहजच हे पीठ मार्केटमध्ये मिळून जाते. ते पीठ रेडीमेडच आणलेलं आहे. याचं छान अशा मस्त गोल गोल भाकरी थापून घ्यायच्या. झटपट भाकरी थापून झाल्या की तव्यावर लगेचच टाकायची. वरून छान आपल्याला पाणी लावून घ्यायचं. ज्या पद्धतीने आपण बाजरीच्या तांदळाच्या भाकरी करतो त्याच पद्धतीने करायच्या आहेत. छान असं मस्त वरून पाणी लावून घ्यायचं. दोन्ही साईडने तव्यावर खरपूस अशा भाजून घ्यायच्या. या भाकरींनी पोटसुद्धा अगदी छान भरतं आणि खायलासुद्धा अगदी नरम राहतात. बघू शकता भाकर अगदी छान अशी फुललेली आहे. अशा पद्धतीने जर मिरचीचा ठेचा आणि मस्त वरईच्या भाकरी बनवल्यात अप्रतिम. भूक तर लागणारच नाही, पोट तर खूपच छान भरेल. नवरात्रीमध्ये 9 दिवसाच्या उपवासामध्ये अगदी वेगवेगळं खावंसं वाटतं. तोंडाची पूर्णपणे चव बिघडते. माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी वेगवेगळ्या रेसिपी मी दाखवलेल्या आहेत. त्या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा. अगदी छान मस्त टम्म फुगलेली भाकर आणि झणझणीत मिरचीचा ठेचा तयार झाला आहे. मस्त एकदा नक्कीच हा बेत करा. अगदी पोटसुद्धा भरेल आणि छान असं खावंसंसुद्धा वाटेल. तेच तेलकट पदार्थ खाऊनसुद्धा अगदी कंटाळा येतो. अशा पद्धतीने भाकरी बनवून तुम्ही ही रेसिपी एकदा नक्कीच ट्राय करून तोंडाची चव वाढवू शकतात. बघू शकता अगदी छान आतूनसुद्धा पूर्ण भाकर फुगलेली आहे. जरासुद्धा अगदी कडक नाही, अगदी नरम भाकर आहे. एकदा नक्कीच ट्राय करा.